फिटनेसची सुरुवात कुठून होते माहिती आहे? तुमच्या घरातून आणि तुमच्या हातातल्या डंबेल सेटमधून. साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आले आहे प्रीमियम क्वालिटी डंबेल सेट्स, ज्यामुळे तुमचं वर्कआउट होईल अधिक शक्तिशाली, सुरक्षित आणि परिणामकारक. इथे उपलब्ध 2.5 किलो ते 20 किलोपर्यंतचे आयर्न डंबेल्स, रबर डंबेल्स, हेक्स डंबेल्स आणि ॲडजस्टेबल डंबेल सेट्स, जे फिटनेस लवर्स, बिगिनर्स, जिम ट्रेनिंग आणि घरगुती व्यायामासाठी एकदम उत्तम. नॉन स्लिप ग्रिप्स, मजबूत मटेरियल, परफेक्ट बॅलन्स आणि लॉंग लास्टिंग ड्युरेबिलिटी. शरीरात स्ट्रेंथ वाढवा, मसल बिल्ड करा आणि दररोजचा वर्कआउट करा आणखीन प्रभावी. दर्शक हो, श्रोते हो आणि मित्र हो, मार्मिक संवादच्या मार्मिक कट्ट्यावर आज आपण संवाद साधतो आहोत आमचे सन्मित्र, लेखक, कवी, कादंबरीकार माननीय श्री सुजित कुमार कांबळे सर यांच्याशी. कांबळे सर, आपण सर्वजण एक चिंता व्यक्त करतो की नव्या पिढीचा वाचनाकडे किंवा लेखनाकडे कल कमी आहे. पण मुलांचं वाचनच जर नसेल तर लेखन कसं होणार, हा एक भाग आहे. मग नवनवीन मुलं, लेखक, कवी, कवयित्री यांनी वाचन आणि लेखनाकडे वळावे, तर यासाठी आपण सर्वांची जबाबदारी म्हणून आपण काय करावे असे तुम्हाला वाटते? आपली सर्वांची जबाबदारी. खरं म्हणजे आजकालची मुलं सतत त्या मोबाईलवरती खेळून असतात, काहीतरी बघत असतात, सोशल मीडियावरती काहीतरी पोस्ट टाकत असतात. त्यांचा जो सोशल मीडियावरचा आणि मोबाईलवरचा जो ओढा आहे तो कमी होताना दिसत नाही. आणि खरं तर जे मागच्या पिढीतले लेखक आहेत ते सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह नसतात, त्यांचे पुस्तकच आपल्याला लायब्ररीमध्ये मिळतात. मग हे लिखाण जर आपण सोशल मीडियावरती आणू शकलो तर त्या मुलांना ते वाचायला मिळेल. त्यामुळे हे लिखाण सोशल मीडियावरती आणणं पण खूप गरजेचं आहे. या बदलत्या तंत्रज्ञानामध्ये साहित्यिकांनी बदलावं लागेल आणि आपल्या ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ते लिखाण टाकावं लागेल. माझं तर खरं म्हणणं असं आहे, लहान वयामध्येच मुलावरती संस्कार रुजतात. प्रत्येक प्रशालेमध्ये एक रविवार वाचनासाठी किंवा एक पुस्तक एक रविवार असे काहीतरी उपक्रम घेऊन त्या विद्यार्थ्यांना एखाद्या आठवड्यामध्ये एखादं पुस्तक देऊन वाचायला लावणं ही एक प्रत्येक शाळेची गरज आहे. म्हणजे त्यांचा ओढा ह्या वाचनाकडे ओढेल किंवा पुस्तकाकडे ते वळतील असं मला वाटतं. आणि मी माझ्या प्रशालेमध्ये हा उपक्रम सुरू केलेला आहे. मग अशा वेळेस विशेषतः कोणत्या कोणत्या लेखकांची पुस्तकं असतात? पु ल देशपांडे, सगळ्या पाटील किंवा मग अलीकडचे लेखक, असं सगळ्यांची पुस्तकं तुम्ही त्यांना वाचायला देता का? लायब्ररीमध्ये उपलब्ध असणारी पुस्तके ही पहिल्या पिढीपासून आतापर्यंतच्या सगळ्याच लेखकांची असतात. त्यामध्ये मुलांना जी आवडतात ती पुस्तकं त्यांनी वाचावीत असा माझा आग्रह असतो. म्हणजे मुलांना जो विषय आवडतो, एखाद्याला निसर्ग आवडेल तर तो निसर्ग विषय, हो, एखाद्याला विनोदी असतं तर ते विनोदी देशपांडे किंवा विनोदी कुठले पुस्तक वाचायचो. काही लोकांना रहस्यमय आवडतात, काही विद्यार्थ्यांना तर ते वाचन. पण वाचन करणं गरजेचं, वाचन करणं गरजेचं आहे. म्हणजे वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. खूप छान सर, खूप छान संदेश आणि मित्र तुम्ही दिला की मुलांची लहानपणी जी आकलन क्षमता असते जास्त असते, हो, आणि त्या दरम्यानच त्यांना ते चांगलं वाचन करायला शिकवलं पाहिजे. आणि त्याची ती सवय पुढं कायमस्वरूपी त्याच्या छंदामध्ये बदलून ते कायमस्वरूपी वाचन करत राहील. आणि असेच वाचक ज्यांचं वाचन समृद्ध आहे त्यांचे लेखन मात्र आपोआपच समृद्ध होतं. हो, आणि मुलामध्ये असणार हे सुप्त गुण या वाचन आणि लेखनातूनच बाहेर येतात. त्यांना ह्या अवंतर वाचनाची किंवा ह्या कथा, कविता, रहस्य लेखन जे सापडेल ते वाचावं, याचा छंद लागला पाहिजे. याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे विशेषतः शिक्षकांनी तर करावेत, हो, पण पालकांनी विशेष लक्ष देऊन केलं पाहिजे. हो, आणि यामध्ये पालकांनी आपला मुलगा काय करतो किंवा काय वाचतो याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पालक सजग झाले तर विद्यार्थी सहज पुढे जातात. म्हणजे पालकांची जबाबदारीच आहे. हो, आता त्यांचा पाल्य जो आहे तो मोबाईलमध्ये काय पाहतो त्यांना माहिती नाही. हो,
मध्यंतरी कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळ्यांना मोबाईल हे शिक्षणासाठी वापरात दिलेला आहे. हो. परंतु असं लक्षात आलं की मुलं गेम खेळतात, वेगवेगळ्या साईट्स पाहतात हां, आणि त्याच्यामुळे त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. बरोबर. आणि अभ्यास नाही, वाचन नाही, त्याच्यामुळं लेखनाचं प्रमाण सुद्धा त्या मानाने कमी झालेलं आहे. बरोबर. खूप छान सर, खूप म्हणजे एक चांगला सल्ला आमच्या या मार्मिक कट्ट्यावर तुम्ही प्रत्येक पालकांना दिलेला आहे. पालक याचा गांभीर्याने नक्की विचार करतील. हो. धन्यवाद सर. धन्यवाद. आता तुमचं प्रत्येक पाऊल होणार आणखी हलकं, स्टायलिश आणि स्मार्ट. साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आलं आहे स्पोर्ट्स, रनिंग, वॉकिंग, जिम, कॅज्युअल, ट्रेकिंग आणि स्कूल शूजचे सुपर प्रीमियम कलेक्शन. येथील शूजची वैशिष्ट्ये: उत्कृष्ट कुशनिंग, मजबूत सोल, ट्रेंडी कलर्स, जबरदस्त फिट आणि दिवसभर कम्फर्ट. प्रत्येक वयोगटातील पुरुष, महिला आणि मुलांचे भन्नाट मॉडेल्स उपलब्ध. तुमच्या स्टाईलला आणि बजेटला फिट बसणारा परफेक्ट शूज. आजच भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला आणि अनुभव घ्या कम्फर्ट, स्टाईल्स आणि ड्युरेबिलिटीचा अनोखा संगम.